हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. ओके, आज आपण थोडंसं ह्याच्यामधले रासायनिक मूलभूत आणि पीएच, ॲसिड आणि बेस. काल आपण पाहिलं ॲसिड, बेस, आम्ल आणि आम्लारी, न्यूट्रलायझेशन प्रोसेस. ॲसिड रिॲक्ट विथ बेस, वी गेट salt and water is a neutralization process. So today we are writing only in English but understanding in मराठी मधून समजून घ्या. आणि कार्बन डायऑक्साईड हा कॅल्शियम हायड्रॉक्साईड बरोबर रिॲक्ट झाला तर आपल्याला कॅल्शियम कार्बोनेट मिळतं, बरोबर. मग काय रिॲक्शन येईल? CO2 प्लस CaOH ट्वाइस. हे रिॲक्टंट आहे, लक्षात ठेवा. गिव्ह राईज म्हणजे रासायनिक अभिक्रियांत CaCO3 होते. CaCO3 हा झाला CO3. इथून अजून एक राहिला, काय होईल मग? प्लस H2O. ही झाली अभिक्रिया. फार महत्त्वाची अभिक्रिया आहे, बोर्डात येते. 8वीला आहे, 9वीला आहे, 10वी. चिल्ड्रन्स स्टडी. आता आपल्याला या रेषेवरून, ही रेषा आहे आणि इथे 0 1 2 3 4 5 6 7 8 2 14 14. पीएच व्हॅल्यू आता या पीएच जे स्केल आहे, इथं स्केल दिलेलं आहे. तर हे पीएच स्केल ॲसिडसाठी आणि बेससाठी. तर ॲसिडसाठी आपल्याला जमिनीत जर गेलं, मातीचा पीएच काढला, तो येतो ॲसिडिक असेल तो कितीपर्यंत येईल? 7 पर्यंत. म्हणजे पीएच व्हॅल्यू ऑफ ॲसिड अप टू 7. आता फक्त 7 म्हटलं तर न्यूट्रल. 7 ॲसिड. pH of acid, if 7 it will be neutral, and then 8 9 10 up to 40 it will be base, BAS, आम्लारी. हे pH व्हॅल्यू आपल्याला पहिल्यापासून 7वी 8वी 9वी सर्वांना आहे. मग 7 पर्यंत असेल तर ॲसिडिक, न्यूट्रल 7, 8 9 10 11 12 13 14 काय होईल? बेस, बरोबर. आता ही पीएच व्हॅल्यू झाली. आपल्याला काही रेणूसूत्र पाहिजेत. इंग्रजीमध्ये काय? मॉलिक्युलर फॉर्म्युला. कॉस्टिक सोडा म्हणजे काय? NaOH. NaOH याला म्हणतात कॉस्टिक सोडा. कॉस्टिक सोडा. याचे गुणधर्म आहेत, भरपूर आहेत, परंतु 1 2 सोडियम आणि हायड्रॉक्साईड, Na+OH- केमिकल, बरोबर. हे कॉस्टिक सोडा. मॉलिक्युलर फॉर्म्युला लक्षात ठेवला तरी चालेल. सोडियम कार्बोनेट काय? वॉशिंग सोडा, Na2CO3. Na2CO3 हा काय आहे? वॉशिंग सोडा. म्हणजे धुण्याची पावडर दररोज आपण वापरतो ना, ही धुण्याची पावडर आहे. Na2CO3 हा कॉस्टिक सोडा आहे, ही धुण्याची पावडर आहे. आणि मग सोडियम बायकार्बोनेट काय? फक्त H टाकला इथे, सोडियम बायकार्बोनेट, NaHCO3.
सोडियम बायकार्बोनेट हा बेकिंग पावडर आहे. काय आहे? बेकिंग पावडर. NaHCO3 ही बेकिंग पावडर आहे आणि CaOCl2 ब्लिचिंग पावडर. चौथं CaOCl2 कोणती पावडर आहे? ब्लिचिंग पावडर. ब्लिचिंग पावडर CaOCl2 हे मॉलिक्युलर फॉर्म्युले आहेत. हे लक्षात ठेवायचे. पुढं भरपूर आहेत 11वी 12वीसाठी, 9वी 10वी 11वी सर्वांसाठी. चिल्ड्रन मोस्ट इम्पॉर्टंट and you study hard, you will get marks. Okay, thank you.